जय हिंद, वंदे मातरम। आज होळीच्या खूप खूप शुभेच्छा सैनिक समाज पार्टीतर्फे। त्याचप्रमाणे सर्व भारतवासियांना सैनिक समाज पार्टीतर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा। सैनिक समाज पार्टी ही अल्प खर्चात निवडून कशी लढावी हे गेल्या 2024ला त्यांनी दाखवून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे एक कायदेशीररित्या कशा प्रकारची पार्टी चालावी याचं जिवंत उदाहरण डमाले साहेबांनी लिखाणातून पूर्ण महाराष्ट्राला दाखवलेलं आहे। आणि वय जरी जास्त असलं तरी माणूस कशा प्रकारे चांगल्या प्रकारे लिखाण करू शकतो आणि कशा प्रकारे इज्जत समाजामध्ये बौद्धिक आंदोलनाने दाखवू शकतो हे जिवंत उदाहरण डमाले साहेबांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची हार न मानता, कोणालाही घाबरता, कोणत्याही विचाराला बळी न पडता, कोणत्याही पैशाला बळी न पडता अशा प्रकारचं एक ध्येय धोरण राखलं ते जनसेवक तुकाराम ढोपळे यांनी। त्यामुळे 2दा आमदारकी, 1दा खासदारकी लढली, हॅट्रिक केली आणि 2024ला 198 शिरूर हवेलीला 3 नंबर यायचा मान मिळाला। याला फक्त कारण आहे माझ्या आईवडिलांचे, तुमच्या सर्व लोकांचे आशीर्वाद। दुसरी गोष्ट, भविष्यामध्ये जेवढे कठीण प्रसंग येतील त्या कठीण प्रसंगाला सावधानतेने सामोरे जाऊन कोणालाही बळी न पडता, कोणालाही विकलं न जाता इतिहास घडवायचा हे सैनिक समाज पार्टीच्या कोर कमिटीने ठरवलेलं आहे। म्हणून बऱ्याच जणांचे फोन येतात, आमच्या ग्रुपला नाव कट केले, परंतु मी सगळ्यांना सांगू इच्छितो गुरुवाऱ्यांना की तुम्ही कमीत कमी 4 ते 5 जवान सदस्य सैनिक आणि समाज जोडा, म्हणजे ऑटोमॅटिक तुमचं ग्रुपला नाव येईल। परंतु आपण नुसतं आमदारकी खासदारकी लढण्यासाठी तिकीट घेत असेल आणि सैनिक समाज पार्टीला वाढवण्यासाठी मदत करत नसेल, ही या सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। म्हणून काही लॉ टाकलेले आहेत, त्यानुसार जो सदस्य संख्या वाढेल त्यांचं नाव ह्या अनुक्रमणिकेमध्ये घेतले जाईल। जास्त काय बोलत नाही, एकच सांगतो, येणाऱ्या काही वर्षानंतर सैनिक समाज पार्टी ही मजबूत होणार आहे। याचं जिवंत उदाहरण मी स्वप्न आणि कोर कमिटी सर्व पाहत आहोत। त्याचप्रमाणे कर्नल परमा साहब, इनको 2011 में रजिस्ट्रेशन किया, इसलिए उनको धन्यवाद। कैप्टन कदम साहेब, इनकंही धन्यवाद। त्याचप्रमाणे बौद्धिक आंदोलन 100% चालवणारे माननीय श्री डमाले साहेब यांचे धन्यवाद। आणि ग्राउंडवर दिवस रात्र मेहनत करून एक सैनिक समाज पार्टीचा झेंडा नेहमी हालत ठेवणारे असे आमचे जनसेवक तुकाराम ढोपळे, त्याचप्रमाणे विशाल भाऊ गायकवाड, त्याचप्रमाणे खंडारे साहेब, त्याचप्रमाणे इतर समाजातील कार्यकर्ते यांना मानाचा मुजरा। आणि जाता आता एक सांगतो, सैनिक समाज पार्टी करते रहेंगे, प्रयास करते रहेंगे, लास्ट दम तक पीछे हटेंगे नहीं। इसलिए सैनिक समाज पार्टीचा विजय असो, सैनिक समाज पार्टीचा विजय असो। जय हिंद, वंदे मातरम, 24 गुड मॉर्निंग।